मित्र-मैत्रिणींनो, आपण काल मराठी भाषा पेपर 1 मधला भाग 1 पाहिला होता. तर आपण आज त्याचा पुढचा भाग म्हणजे भाषा 2 जी आहे त्याचे आन्सर की पाहू. तर सुरुवात करूया. तर याच्यामध्ये पहिला उतारा आलेला आहे, तर तो उतारा आपण वाचूया पटकन. प्राण्यांच्या झोपेबद्दल माणसाला बराच काळ कुतूहल वाटत आलेला आहे. आपल्या संतांनाही प्राण्यांच्या झोपेबद्दल कुतूहल होतच. जिराफासारखा अतिप्रचंड प्राण्याला भरपूर चरून 2-5 किलोमीटरची दौड करून दिवसभरात चारा शोधत 10-15 किलोमीटर चालल्यावर केवळ 20 मिनिटाची झोप पुरी वाटते. हे ऐकून बऱ्याच कुंभकर्णांना हेवा वाटेल. सरीसृप आणि उभयचर प्राणी विश्रांतीसाठी मृत्यूवर पडून राहतात, मात्र ते कधीच गाढ झोपत नाहीत. त्यांची झोप अतिशय सावध असते. प्राण्यांना दिवसभरात झोप मिळो अथवा न मिळो, ते उड्या मारणे, पळणे, पंख फडफडणे आणि अचूक झोप घेणे किंवा झडप मारणे या गोष्टी करू शकतात. माणसाला मात्र झोप मिळाली नाही तर त्याचे अतिशय हाल होतात. असे असले तरी आपल्याला 8 तासांची झोप पुरेशी होते. आपल्यापेक्षा बराच जास्त काळ झोपणारे प्राणी आहेत. कोआला 24 तासातले 18 तास झोपेत घालवतात. खारी 14 तास झोपतात, तर सिंह 16 तास. प्राण्यांमधील झोपेच्या आवश्यकतेचा हा फरक प्राणी वर्तणूक शास्त्रज्ञांना बुचकळ्यात पाडत आला आहे. झोपेच्या आवश्यकतेसंबंधी सध्या 2 विचार प्रचलित आहेत. या दोन्ही गटातले शास्त्रज्ञ आपले विचार सुधारण्यास वाव आहे हे मान्य करतात. एका गटाच्या मते झोप ही शारीरिक तसंच मानसिक ताकद भरून काढण्यासाठी आवश्यक असते. फक्त शरीराची शक्ती पूर्ववत करायची असेल तर आरामात डोळे उघडे ठेवून भागण्यासारखं आहे. मानसिक थकवा भरून काढण्याचा असेल तर दिवसभर घडलेल्या घटना आणि त्यांच्या अन्वयात लावायचे असतील तर स्वप्नासह झोप आवश्यक असते. आपल्या स्मरणसाठ्यात विविध घटना साठवल्या जातात. त्यांची वर्गवारी झोपेत करून त्या योग्य त्या कप्प्यात ढकलल्या जातात. त्यावेळी काही घटना आणि तत्संबंधी विचार स्वप्नरूपाने आपल्या झोपेत प्रकट होत असतात. रोज रात्री माणसाला 5 वेळा स्वप्न पडतात. सकाळी ती विसरली जातात. जेव्हा या स्वप्नांच्या काळात माणसाला झोपू दिलं जात नाही तेव्हा तो सकाळी गोंधळलेल्या मनस्थितीत आढळतो. जर हे स्वप्नांची झोप पूर्ण झाली तर तो ताजातवाना असतो आणि सकाळी उत्साहाने कामाला लागतो. तर आपण याच्यावरचे प्रश्न पाहूया. तर प्रश्न आहे 121चा. बुचकळ्यात पडणे हा आशय कोणत्या पर्यायातून व्यक्त होत नाही विचारलंय. कोणत्या पर्यायातून व्यक्त होत नाही. तर पहिला आहे केसाचा पुंजका होणे, दुसरं साशंक होणे, तिसरं पेचात पडणे, चौथं संशय निर्माण होणे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, केसाचा पुंजका होणे. हे काय आशय व्यक्त होत नाही त्यातून. लेखकाच्या मते मानसिक विश्रांतीसाठी कोणत्या गोष्टीची गरजेची आहे. झोपेबद्दल कुतूहल, स्वप्नासह झोप, गोंधळलेली स्थिती आणि चौथा आहे 24 तास झोप. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2, स्वप्नासह झोप. स्वप्नाच्या माध्यमातून आपल्या कोणत्या गोष्टी व्यक्त होतात. पहिलं गोंधळलेली मनस्थिती, दुसरं घटनांची वर्गवारी, तिसरं घटनांचा अन्वयार्थ, चौथं स्मरणसाखळीतील घटना. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 की घटनांचा अन्वयार्थ. पुढचा प्रश्न पाहू. उभयचर प्राण्यांची झोप अतिशय सावध असते. वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात शोधा. पहिलं क्रियापद, दुसरं विशेषनाम, तिसरं विशेषण आणि चौथं संख्यावाचक विशेषण. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3, विशेषण. हे काय आहे? अतिशय हे काय आहे? विशेषण आहे. पुढचा पाहू प्रश्न. सामग्रीचे एकजिन्सी किंवा गुणधर्मानुसार भिन्न गटांमध्ये विभाजन करण्याची प्रक्रिया या शब्दसमूहासाठी योग्य शब्द सुचवा. पहिलं आहे स्मरणसाठा, दुसरं अन्वयार्थ, तिसरं वर्गवारी आणि चौथं पूर्ववत. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3, वर्गवारी. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो काही मराठीचा जे काही कोणता एच असा असतात ना, त्याच्यामध्ये जे पेपर मध्ये ना फक्त तुमचे प्रश्न जे आहेत ते थोडं क्रम वेगळा असतो, त्यांचा उत्तरांचा क्रम वेगळा असतो, पण उत्तरं एक सारखेच असतात. तर ते मग तुम्ही पाहू शकता बरोबर कोणतं चुकीचं आहे. पुढे पाहू. पुढील पर्यायांपैकी विशेषनाम नसलेला पर्याय निवडा. तर विशेषनाम नसलेला पर्याय निवडायला सांगितलं आहे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक
1 सरीसृप. पुढचा प्रश्न पाहू. लेखकाच्या मते सकाळी माणसाची तसं विद्यार्थी मित्रांनो, पुढीलपैकी विशेष नाम असलेल्या पर्याय निवडामध्ये सरीसृप हे एक म्हणजे प्राणी, असे बरेचसे प्राण्यांचा आहे म्हणून ते सरीसृप आहे. जिराफ, कोआला, कुंभकर्ण हे काय आहे की एक प्राणी आहे, त्याला जिराफ म्हणतात, याला कोआला म्हणतात, कुंभकर्ण तसं म्हटलं तर हे पण हे आहे. पण सरीसृप हे विशेष नाम नसलेला पर्याय आहे, कारण त्याच्यामध्ये बरेचसे प्राणी एकत्र येतात म्हणून. लेखकाच्या मते सकाळी माणसाची गोंधळलेली अवस्था केव्हा होते? स्वप्नाच्या काळात जागरण झाल्यामुळे, दुसरं मानसिक थकवा आल्यामुळे, तिसरं स्वप्नांची झोप पूर्ण झाल्यामुळे, तिसरं शारीरिक थकवा आल्यामुळे, चौथं शारीरिक थकवा आल्यामुळे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 स्वप्नाच्या काळात जागरण झाल्यामुळे. CTT पेपरमध्ये बऱ्याचशा प्रिंट मिस्टेक झालेल्या आहेत, तर ते आपल्याला समजून ते आन्सर द्यावे लागतात. पुढीलपैकी कुतूहल शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. कुतूहल शब्दाचा समानार्थी शब्द शोधायचा आहे. पहिला आहे कुमक, दुसरा आहे उत्सुकता, तिसरा आहे कुशाग्रता आणि चौथा आहे उमाळा. तर याचा बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 उत्सुकता. कुतूहलचा समानार्थी शब्द कोणता आहे? उत्सुकता. तर पुढचा उतारा आलेला आहे पुढं, तो वाचूया. शाळेच्या गणवेशातच खाकी चड्डी होती, त्यामुळे अघळपघळ खाकी चड्डी अंगाला कायम चिकटलेली असे. या जाड कापडी चड्डीला 2 बाजूने 2 खिसे, जणू छोटे गोदामच. या खिशात तिरपा हात घालावा लागे. रिकाम्या खिशात हात घालून चाललं तरी ऐट वाटायची. खिशात चांगली ऐसपैस जागा होती. बऱ्याचदा उपयोगी खजिना या खिशात कोंबलेला असे. तुरीच्या शेंगा, पेरू, बोरं, कैऱ्या, चिंचा, रेवड्या, शेंगदाणे, फुटाणे, मुरमुरे, चिक्की, खोबरं, संत्री गोळ्या, बिस्किट असं काय काय ठेवण्यासाठी या खिशांचा उपयोग होई. कधीतरी जांभळी खालच्या वेचलेली जांभळं या खिशात ठेवण्याचा प्रयत्न महागात पडला. जांभळाच्या डागामुळे खराब झालेली चड्डी आणि त्यापेक्षा भयंकर म्हणजे जांभळाऐवजी खाव्या लागणाऱ्या शिवाय अधिक तुरट होत्या. कधीही रिकाम्या नसणाऱ्या खिशाचे हे सर्वसाधारण उपयोग झाले, पण आम्ही बऱ्याचदा या खिशाचा उपयोग समोरच्याला चकित करण्यासाठी करत असू. म्हणजे खिशातले एखादी दुर्मिळ वेगळी वस्तू बाहेर काढायची, ती वस्तू मित्रांना दाखवून चकित करायचं, असा हेतू असे. काड्यांच्या डब्बीवर नवनवीन चित्र, सिगारेटच्या पाकिटात मिळणारे चमकीचा कागद, शंख, शिंपले, गारगोटी, चिंचोके, सीताफळाच्या बिया, रेल्वेची जाड तिकीटं, सापडलेले मणी, जुनी नाणी, रंगीत पंख, रंगीत खडू, डब्बू पेन असे काहीही जादूने काढल्यासारखं खिशातून काढून मित्राला दाखवण्याची मौज होती. एकदा रानात सापडलेली मोरपिसं मी या खिशात कोंबली होती. शाळेच्या सहलीत नदीत सापडलेलं कासवाचं पिल्लू नदीत सोडलेलं कासवाचं पिल्लू खिशात ठेवण्याचा अयशस्वी प्रयत्न आम्ही केला होता. एखाद्या खिशात कोंबडीचं पिल्लू गुदमरलं होतं. एका मित्राने खिशातून सापाची कात काढून आमच्यासमोर धरली होती. अशा विचित्र वस्तूंमुळे खिसा श्रीमंत व्हायचा. या काही वेळा या वस्तूंची अदलाबदलही व्हायची. बऱ्याचदा या वस्तू रात्री अंथरुणामध्ये आमच्यासोबत झोप घेत. त्यामुळे सकाळी कपडे धुताना आई कपड्याची तपासणी करे. खिशात सापडलेल्या अद्भुत वस्तू नहानीच्या कोनाड्यात काढून ठेवत असे. दरम्यान आमच्या खिशात नवीन वस्तू आलेली असे. काळ बदलला, स्वाभाविकपणेच माहोलही बदलला. शाळा, गणवेश आणि त्यापेक्षाही मानसिकता बदलली. खाकी चड्डी गेली. आत्ताच्या बरमुड्याला लहान मोठे खूप खिसे आहेत, पण हे खिसे भरलेले नाहीत, रिकामे आहे. मग आजची मुलं मुली एकमेकांना चकित करीत नाही का? तर आजही चकित केलं जाते, फक्त त्याचं स्वरूप बदललंय. ते एकमेकांना त्यांच्या मोबाईल गेम आणि चित्रफिती दाखवतात. तर आपण याचे प्रश्न पाहूया. पुढीलपैकी भाववाचक नाम शोधा. पहिलं आहे रंगीत पंख, दुसरं मुरमुरे, तिसरं खडू आणि चौथं मित्रता. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4 मित्रता. लेखक आपल्या कोणत्या कृतीतून सवंगड्यांना स्तिमित करीत असे? पहिलं कासवाचं पिल्लू दाखवून, दुसरं बरमुडा दाखवून, तिसरं खिशातील वस्तू दाखवून, चौथं खिशात तिरपा हात घालून. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 खिशातल्या वस्तू दाखवून. लेखकाने सांगितलेल्या
सांगितल्यापैकी त्याच्या खिशात कोणता पदार्थ नसे? पहिलं संत्री गोळा, दुसरी जुनी नाणी, तिसरं रंगीत खडू आणि चौथं चित्रफिती. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4 जे आहे चित्रफिती, हे त्याचं ऑप्शन आहे. ऑप्शन क्रमांक 4 चित्रफिती. पुढचा प्रश्न पाहू. लेखकाला बालपणात कोणती कृती महागात पडली? पहिलं जांभळं खिशात ठेवण्याची, दुसरं खिशात हात घालून चालण्याची, तिसरं सीताफळाच्या बिया खाण्याची, चौथी वस्तूंची अदलाबदल करायची. तर याचं कोणते पडले महागात? तर याचं ऑप्शन बरोबर आहे पहिलं, की जांभळं खिशात ठेवण्याची जी कृती आहे ती त्यांना महागात पडली. लेखकाच्या मते आता कोणत्या बाबतीत परिवर्तन झाले? पहिलं रिकाम्या खिशाच्या, दुसरं रेल्वे तिकिटांच्या, तिसरं चकित करण्याच्या आणि चौथं कपड्याच्या तपासणी करण्याच्या. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 चकित करण्याच्या बाबतीमध्ये. आता काय फरक पडला? आता मोबाईल गेम आणि चित्रफिती दाखवून चकित करतात. मौज शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय शोधा. समानार्थी नसलेला सांगितलेला आहे. मग सुखद, करमणूक, आनंद हे काय त्याचे जवळजवळ समानार्थी आहे. आणि जे ऑप्शन क्रमांक 4 आहे स्तब्ध, ते काय समानार्थी नसलेला पर्याय आहे. पुढचं पाहू. जाड कापडी चड्डीला 2 खिसे असत. वाक्यात अधोरेखित शब्द काय आहे? पहिलं पृथकतावाचक विशेषण, दुसरं क्रमवाचक विशेषण, तिसरं संख्या विशेषण, चौथं गणनावाचक विशेषण. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4 गणनावाचक विशेषण. पुढे आता अध्यापनशास्त्राचे प्रश्न आहेत, आपण ते पाहूया. वर्गात बहुभाषिकतेला उत्तेजन देण्यासाठी शिक्षिकेने पुढीलपैकी कोणता प्रश्न विचारणे योग्य ठरेल? पहिलं तुम्ही अक्षरे लिहिलीत, दुसरं फुगे किती उंच उडतात, तिसरं स्वतःच्या भाषेतील भाज्यांची नावे लिहा, चौथं तुमच्याकडे पाळीव प्राणी आहे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 स्वतःच्या भाषेतील भाज्यांची नावे लिहा. पुढचा प्रश्न पाहू. खालच्या वर्गात लहान लहान ध्वनी किंवा यमकांचा वापर केल्याने पहिलं मुलांना अवघड शब्द समजण्यात आणि त्या आधारे वाक्य तयार करण्यास मदत मिळते, दुसरं मुलांना अपेक्षित भाषा बोलण्याची संधी मिळते, तिसरं मुलांना अनुशासन लागते, चौथं मुलांना अपेक्षित भाषेचे व्याकरण शिकण्याची संधी मिळते. तर इथं विद्यार्थी मित्रांनो मला 2 ऑप्शन बरोबर वाटत आहे, पण मी इथं दुसरं जे ऑप्शन आहे त्याला मी बरोबर केलेलं आहे, पण मला पहिलं जे ऑप्शन आहे ते पण थोडंफार बरोबर आहे, पण जास्त करून मला दुसरं वाटतं की मुलांना अपेक्षित भाषा बोलण्याची संधी मिळते. पण पहिलं पण बरोबर असू शकतं, जर तुम्ही पहिले लावले ते पण सांगता येत नाही, बरोबर असू शकेल, कारण तिथं पण काय सांगितलेलं आहे की आधारे वाक्य तयार करण्यास त्यांना मदत मिळते म्हणून. पुढचा प्रश्न पाहू. शिक्षिका वर्गात श्रवण उपक्रम घेण्याचे ठरवते. मुलांना उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी ती बुद्धिमंथन करणारे काही उपक्रम तयार करते, म्हणजे अर्थात चर्चा आणि उत्सुकता निर्माण करणारे, छाननी करणारे प्रश्न इत्यादी या प्रकारची तयारी करते. पहिलं त्याचं ऑप्शन आहे तयारी म्हणजे काय? तर पहिलं ऑप्शन आहे श्रवणाची अनुवर्ती उपक्रम, दुसरा श्रवणपूर्व उपक्रम, दुसरा श्रवणासह उपक्रम, चौथा श्रवणोत्तर उपक्रम. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 श्रवणपूर्व उपक्रम. पुढचा पाहू. भाषा वर्गात चित्रे, तक्ते यांचा वापर करण्यासंदर्भात कोणती बाब बरोबर नाही? पहिलं श्रवण क्षमता विकसित करण्याची संधी मिळते, मुलांना चित्राचे निरीक्षण करण्याची संधी मिळते, तिसरं मुलांना चित्राच्या आधारे स्वतःला व्यक्त करण्याची व लिहिण्याची संधी मिळते, चौथं मुलांना वर्गात कल्पना विश्वात रमण्याची आणि सृजनशीलतेत रमण्याची संधी मिळते. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 श्रवण क्षमता विकसित करण्याची जी संधी आहे ते काय याच्यातलं चुकीचं ऑप्शन आहे. पुढचं पाहू. आरंभीच्या साक्षरतेत पुढील बाब देखील लेखन प्रकारात मोडते. आरंभीच्या साक्षरतेत तर याचं
पहिलं ऑप्शन आहे रेखांकन, दुसरं पत्रलेखन, तिसरं शब्द लिहिणे आणि चौथं वाक्य तयार करणे. तर याच्या बरोबर आरंभीच्या साक्षरतेत पुढीलपैकी बाब लेखन प्रकारात मोडते. तर मला वाटतं याचं बरोबर ऑप्शन जे आहे ते ऑप्शन आहे 1 रेखांकन. कारण रेषा मांडणं पण एक वेगवेगळ्या आकाराच्या रेषा मारणं हे सुद्धा अक्षर प्रकारामध्येच मोडतं. किंवा याचं मग एक तर 3 नंबरचा ऑप्शन जर तुम्ही लिहिलेला असेल ते पण शक्य आहे बरोबर असणं, शब्द लिहिणे, पण रेखांकन किंवा ते. पण मला जास्त करून यांनी आरंभीच्या साक्षरतेत विचारले म्हणून रेखांकन. शिकणाऱ्याचे भाषिक ज्ञान तपासण्यासाठी कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे? पहिलं संभाषण, दुसरं चेकलिस्ट, तिसरं रेटिंग स्किल, चौथं पोर्टफोलिओ. तर याचं बरोबर ऑप्शन आहे संभाषण. मुलांच्या भाषा ग्रहणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाची ठरते? तर याचं ऑप्शन आहे पहिलं संचार माध्यम, दुसरं शिक्षक, तिसरं कुटुंब, चौथं शाळा. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 कुटुंब. पुढचं पाहू. व्याकरणाचे नियम पाठ करण्यासाठी पुढीलपैकी कोणता घटक केंद्रस्थानी असतो? कोणता घटक केंद्रस्थानी असतो? पहिलं नैसर्गिक पद्धती, दुसरं संरचनात्मक भूमिका, तिसरं थेट भूमिका, चौथं व्याकरण अनुवाद पद्धत. तर विद्यार्थी मित्रांनो इथं एक तर आहे ना ऑप्शन क्रमांक जे आहे संरचनात्मक भूमिका, थेट भूमिका, व्याकरण अनुवाद पद्धती या ज्या आहेत त्या व्याकरणाच्या पद्धती आहेत. पण थेट भूमिका, व्याकरण अनुवाद पद्धती या उच्च प्राथमिक वर्गांमध्ये वापरल्या जाणाऱ्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 जो आहे तो नैसर्गिक पद्धती, कारण हे प्राथमिक वर्ग आहे म्हणून नैसर्गिक पद्धती. तर त्याच्या एखाद्या वेळेस थेट भूमिका सुद्धा असू शकते किंवा व्याकरण अनुवाद पद्धती सुद्धा. पण या 2 पद्धती उच्च प्राथमिकमध्ये वापरल्या जातात किंवा माध्यमिकमध्ये. त्यामुळं पहिलं जे आहे ते नैसर्गिक पद्धती. भाषा शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट महत्त्वाची नाही? भाषा शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट महत्त्वाची नाही? पहिलं भाषांतर, दुसरं अभिप्रेरणा, तिसरं आत्मविश्वास, चौथं शिकण्याकडे असणारा कल. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 भाषांतर. पुढचा प्रश्न पाहू. मुलांना लेखन शिकवताना एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? पहिलं मुलांना फळ्यावर काढलेले अक्षर लिहून काढण्यास सांगणे, मुलांना भाषेची बाराखडी लिहायला सांगणे, मुलांना आपले विचार लिहून काढण्यास सांगणे, मुलांना एखादा परिच्छेद पाठ करून चांगल्या अक्षरात लिहायला सांगणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 मुलांना फळ्यावर काढलेले अक्षर लिहून काढण्यास सांगणे. कारण लेखन शिकवायचं आहे शिक्षकाला, त्यामुळे मुलांना ते आधीच येत नाही किंवा दुसरीकडे पाहून लिहायला सांगणं ते बरोबर नाही. मग त्यांना जे बोर्डवर स्वतः लिहून दाखवून काढणं योग्य. त्यामुळं पुढचं पाहू. मुलांसाठी शिक्षण सामग्रीची निवड करताना कोणता मुद्दा सर्वात महत्त्वाचा ठरतो? पहिलं सामग्री प्रसंगानुरूप असणे आणि एकात्मीकृत रूपाने वापरता येणे, दुसरं सामग्री जवळपास बाजारात उपलब्ध असणे, तिसरं सामग्री फार महागडी नसणे, चौथं सामग्री मुलांनी तयार केलेली असणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 सामग्री प्रसंगानुरूप असणे आणि एकात्मीकृत रूपाने वापरता येणे. पुढचा प्रश्न पाहू. दुसऱ्या इयत्तेतील काही मुलांना काही ध्वनींच्या उच्चारात अडचण येते. त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी कोणती उपाययोजना सर्वात परिणामकारक ठरेल? पहिलं मुलांना सराव करण्यास सांगणे जेणेकरून त्या ध्वनींचा पुन्हा पुन्हा वापर करून अडचण दूर करणे, दुसरं मानवी मुखाच्या प्रतिकृतीचा आधार घेऊन विशिष्ट ध्वनीचा उच्चार कसा करायचा हे दाखवणे, तिसरं शिक्षिकेने लहान लहान शब्दांचा आधार घेणे, एक शब्द म्हणजे शब्द यमकांचा आधार घेणे, त्याचा उच्चार करण्यास सांगणे आणि शब्दातील ध्वनी ओळखण्यास सांगणे, चौथं संहितेचे मोठ्याचे वाचन करून त्या विशिष्ट ध्वनीवर भर देऊन समजावणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 मानवी मुखाच्या प्रतिकृतीचा आधार घेऊन विशिष्ट ध्वनीचा उच्चार कसा करायचा हे दाखवणे.
पुढचं, व्याकरणाच्या नियमांवर भर देणे आणि त्यासंबंधी अनेक उदाहरणे देऊन शिकविण्याची पद्धत म्हणजे पहिलं थेट पद्धत, दुसरं उद्गामी पद्धती, तिसरं निगमन पद्धती, चौथं व्याकरण भाषांतर पद्धती. तर याचं जे बरोबर उदाहरण आहे, नियमांवर भर देऊन शिकवायची जी पद्धत आहे तिला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक आहे तो 3, निगमन पद्धती. नियमांवर भर देणे आणि त्याने नंतर अनेक उदाहरणे देऊन शिकवण्याची पद्धत म्हणजे कोणती पद्धत आहे? निगमन पद्धती. पुढचा पाहू, शिकणारा भाषा कशा प्रकारे आत्मसात करतो? पहिलं, संबंधित भाषा बोलणाऱ्याच्या संस्कृतीचा अभ्यास करून, दुसरं नैसर्गिक भाषिक पर्यावरणात भाषेच्या वापरातून, तिसरं भाषिक संरचनेच्या मूल्यमापनातून आणि चौथं संबंधित भाषेच्या साहित्य वाचनातून. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, नैसर्गिक भाषिक पर्यावरणात भाषेच्या वापरातून. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती बाब क्रियात्मक क्षमतेचा विकास करण्याचे उदाहरण आहे? पहिलं वाचन, दुसरं वरच्या पातळीवर जाणे, तिसरं उड्या मारणे आणि चौथं लेखन. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक शेवटचं जे आहे ते लेखन. ऑप्शन क्रमांक जे आहे शेवट लेखन. लेखन हे त्याचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता इथं हा व्हिडिओ संपलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जे आपण आता पुढे आपले परीक्षा जे TIT होणार म्हणजे टेटची होईल ती आपण पाहूया. त्या अभियोगिता परीक्षेच्या बाबतीत जे काही व्हिडिओ आपण तयार करू आणि ते सुद्धा टाकू. जर एखाद्या वेळेस ती झाली तर मग अचानक तयारी करण्यापेक्षा आत्तापासून आपण थोडीशी तयारी करायला सुरुवात करूया. पुढे आपण त्याचे व्हिडिओ टाकते. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.